सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे। 3 उमेदवार बिनविरोधी निवडून आले आहेत। पाहूया कोणत्या मतदारसंघात काय घडत आहे, विस्तारित बातमी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांआधीच भारतीय जनता पक्षाने जोरदार सुरुवात केली आहे। मतदानापूर्वीच भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि त्यामुळे भाजपने निवडणूक पूर्व वातावरणातच आपलं खातं उघडलंय। वैभववाडी पंचायत समितीतील कोकीसरी मतदारसंघातून भाजपच्या साधना सुधीर नकाशे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर कणकवली पंचायत समितीतील वरवडे मतदारसंघातून भाजपचे सोनू सावंत बिनविरोध निवडून आले। या ठिकाणी शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने सोनू सावंत यांचा मार्ग मोकळा झाला। याशिवाय बीडवाडी पंचायत समितीतून भाजपच्या संजना राणे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे। दरम्यान या निवडणुकीत महायुतीची रणनीती स्पष्ट दिसून येते।